आता पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। शेतकरी कर्जमाफीच्या हालचालींना सुरुवात। नागपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून थकीत शेतकरी कर्जाची माहिती गोळा करण्यास सुरुवात। कर्ज थकीत असलेल्या शेतकऱ्याचे कागदपत्र संकलित करण्याची कामे सुरू। काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि माजी मंत्री रणजित देशमुख यांना बजावलेला अजामीनपात्र अटक वॉरंट न्यायालयाकडून रद्द। चेक बाउन्स प्रकरणामध्ये तक्रारकर्त्यांना दिशाभूल केल्याचं सिद्ध। कोल्हापूरमध्ये गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीची चाहूल। प्रमुख नेते मंडळी निवडणुकीच्या तयारीला लागले। गोकुळ ठराव जमा करण्याची प्रक्रिया सुरू होईल। कार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त ठराव जमा करा। मंत्री हसन मुश्रीफांच्या राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना सूचना। माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी सुनेत्रा पवारांची निवड करावी। माळेगाव कारखान्याचे संचालक योगेश जगताप यांची मागणी। साखर कारखान्यांच्या वजन काट्यांची तपासणी करण्याचे साखर आयुक्तांचे आदेश। साखर आयुक्तांकडून आदेश उसाची काटामारी टाळण्यासाठी उपाययोजना। कडक कारवाई होत नसल्यानं नाराजी व्यक्त केली जाते। नागपूरच्या मिहान प्रकल्पांतर्गत पुनर्वसनाचं काम पूर्णत्वास। प्रकल्पग्रस्तांना सुमारे 781 कोटी रुपयांचं वितरण। पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती। भाजपचे आमदार संजय केनेकरांच्या संपर्क कार्यालयामध्ये एका बॅगेमध्ये पिस्तूल सापडला। हा प्रकार कार्यालयामधील कर्मचाऱ्यांनी संजय केनेकरांच्या कानावर घातला होता। नाशिक येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर भीमाशंकर ज्योतिर्लिंग मंदिरामध्ये विकास कामं सुरू। मंदिर पुढील 3 महिने बंद ठेवण्याचा निर्णय। महाशिवरात्रीला रविवारी देखील मंदिर दर्शनासाठी बंद राहणार। जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची माहिती। छत्रपती संभाजीनगरच्या वेरूळमधील कृष्णेश्वर मंदिरामध्ये गाभाऱ्यामध्ये जाऊन दर्शन घेता येणार। महाशिवरात्रीच्या निमित्तानं लाखो शिवभक्त दर्शनासाठी येत असतात। गर्दी लक्षात घेता गाभाऱ्यातून दर्शन बंद करण्याचा प्रशासनानं निर्णय घेतला होता।